आमच्या ह्या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. गौरांगी शक्ती माताजी. गौरांगी शक्ती माताजी कर्माच्या हिशोबाने जर विचार केला तर त्या स्वतः एक डॉक्टर आहेत, निष्णात डॉक्टर आहेत. त्यांनी MBBS केलंय, MD केलंय, DNB सुद्धा केलंय आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत त्या. भक्तिशास्त्री सुद्धा त्यांचं झालेलं आहे आणि सध्या भक्ती वैभवचा ते अभ्यास करत आहेत. स्वतः भक्तीमध्ये तर आहेतच, सोबतच त्यांनी त्यांच्या संपूर्ण परिवाराला, त्यांच्या आईला, भावाला, त्यांचे पती, ते सुद्धा भक्तीमध्ये पूर्ण निष्ठात आहेत आणि त्यांची मुलं सुद्धा खूप सुंदर आहेत आणि तेही भक्तीमध्ये कार्यरत आहेत. इन्साइट इन्स्टिट्यूट म्हणून आहे, तर तिथल्या जवळजवळ 100 पोरांना त्यांचं मार्गदर्शन उपलब्ध आहे आणि दर रविवारी त्यांच्यासाठी ते कार्यक्रम करतात पूर्ण परिवार मिळून. आणि स्वतः कॉलेजमध्ये शिकवत असल्यामुळे कॉलेजच्याही पोरांना त्यांचं मार्गदर्शन गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचं चालू आहे. सुरुवातीला आधी त्या KM हॉस्पिटल जे आहे मुंबईचं परळचं तिथे होत्या, नंतर त्या नायर हॉस्पिटलला जॉईन झाल्या होत्या आणि सध्या आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान जे आहे आपलं एम्स, त्याच्यामध्ये कार्यरत आहे. तर माताजींचं स्वागत आहे. आपण एकदा हरे कृष्ण महामंत्र बोलून त्यांचं स्वागत करूया. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माताजींना विनंती करतो की त्यांनी पुढे चर्चासत्र जे आहे ते चालू ठेवावं. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम सर्व भक्तांना. ह्या मराठीच्या भगवद्गीताच्या द्वितीय सत्रामध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि प्रभूजींनी जे काही म्हटलेलं आहे ती त्यांचीच कृपा आहे. माझ्याबद्दल जे काही म्हटलंय ते त्यांच्या कृपेशिवाय ते शक्यच नव्हतं. आता आपण सुरुवात करू प्रेझेंटेशननी. जो आपला पहिला श्लोक आहे भगवद्गीतेचा, जो आपल्याला घ्यायचा आहे. प्रभूजी जर प्रेझेंटेशन ऑन करतील तर आपण आज आपण हे जाणून घेऊया कसं मोह, आसक्ती, अहंकार याच्यामुळे आपण परम ज्ञानाचा जो स्वीकार आहे तो त्याच्या स्वीकार करण्यापासून कसं वंचित राहतोय. सर्व स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या कृपेमुळे आणि गुरुजनांच्या कृपेमुळे आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम. तर पहिला जो श्लोक आहे तो आहे, आपण सर्वे उच्चारण एकत्र करू शकतो. धृतराष्ट्र उवाच धृतराष्ट्र धर्मक्षेत्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सामवेतायुयुत्सवः धर्मक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा सामवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किम् अकुर्वत संजय मामकाः पाण्डवाश्चैव किम् अकुर्वत संजय. शब्दार्थ आपण थोडक्यात वाचूया. धृतराष्ट्र उवाच, राजा धृतराष्ट्र म्हणाला, धर्मक्षेत्रे धर्मक्षेत्रावर, कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्रे क्षेत्र नावाच्या भूमीवर, समवेता एकत्रित आलेल्या युयुत्सवः युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाहा माझा पक्ष, पुत्रांनी, पांडवाहा पांडुपुत्र, च आणि एव निश्चितपणे, किम काय, अकुर्वत त्यांनी केले, संजय हे संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. आपण प्रार्थना सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च
श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांता श्रीराधा कांता नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण। तर आपण ह्या श्लोकाची चर्चा करत आहोत। केवळ श्लोक जर आपण प्रेझेंट मोड मध्ये ठेवला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे श्लोक तर आपण त्याची चर्चा सोप्या पद्धतीने करू शकतो। भगवद्गीतेचा हा पहिला श्लोक आहे। भगवद्गीता याचं बॅकग्राऊंड आपण मागच्या वेळेस समजून घेतलं होतं की कशा प्रकारे आणि का बोलली गेली होती। पांडवांवर अनेकानेक अत्याचार झाले आणि त्याच्यानंतर आपण हे बघितलं होतं की कशा प्रकारे कृष्ण हे एक पीस एक्झिक्युटिव्ह म्हणून गेले होते कौरवांच्या राज्यामध्ये आणि त्यांनी फक्त 5 गाव द्या तुम्ही, कारण हे पांडव आहे, हे क्षत्रिय आहे, क्षत्रियाचा धर्म आहे की त्याने राज्य करावं, तर केवळ 5 गाव द्या, फक्त एवढी त्यांनी मागणी केली होती। पण दुर्योधनाने ती साफ नाकारली की सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन पण मी देणार नाही। मग मग हे जे युद्ध होतं हे अनिवार्य झालं। तर ह्या प्रकारे ही पृष्ठभूमी आपल्याला माहिती आहे। आणि आता जो पहिला श्लोक आहे भगवद्गीतेचा धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र बोलतात तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सामवेता युयुत्सवः मामकः पांडवश्चैव किम अकुर्वत संजया। धृतराष्ट्र म्हणतायत, काय म्हणतायत की हे जे धर्मक्षेत्र आहे कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्र ही जी भूमी आहे हे काय आहे, एक वास्तविक एक धर्मक्षेत्र आहे। का? कारण देवी देवता त्यांचे पूर्वज राजा कुरु इत्यादी इथे अनेकानेक वर्षांपासून किंवा अनेकानेक पिढी दर पिढी है ना इत्यादी चालतायत, कंटिन्युअसली रेग्युलर बेसिसवर ते चालतायत। आणि हे कुरुक्षेत्र ही भूमी कौरवांची जे राजा कुरु आहेत त्यांची एक तपोभूमी होती। तर अशा प्रकारे हे जे धर्मक्षेत्र आहे ते इथे माझे युद्धाच्या इच्छेने सामवेता युयुत्सवा, युद्धाच्या इच्छेने जे माझे आणि पांडवांचे पुत्र हे एकत्रित झालेले आहेत ते काय करत आहेत संजय, है ना, असा हा प्रश्न आहे। हा प्रश्न संजयाला आहे। संजय हे जरी त्यावेळेला आपल्यासारखं इंटरनेट कनेक्शन झूम इत्यादी नव्हतं तरी त्यावेळेला दिव्य चक्षु होते। तर संजय हे श्रील व्यासदेव यांचे शिष्य असल्यामुळे व्यासदेवांच्या कृपा त्यांच्यावर होती आणि त्याच्याने त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती, जेणेकरून ते हस्तिनापूरला असूनही ते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये काय चालू आहे हे त्यांना कळत होतं, समजत होतं, दिसत होतं आणि त्याचं वर्णन ते धृतराष्ट्र यांना करू शकले। तर धृतराष्ट्राने म्हणूनच त्यांना विचारलं की काय करतायत, है ना, काय करतायत हे लोक जमा झालेले आहेत
आता जमा झालेले आहे, युद्धासाठी जमा झालेले, काय करणार आहे, युद्धच करणार आहेत ना. पण प्रश्न महत्वपूर्ण आहे. का महत्वपूर्ण आहे? कारण धर्मक्षेत्र ही कुरुक्षेत्र ही कशी भूमी आहे? धर्मक्षेत्राची भूमी आहे. तर धर्मक्षेत्र, धर्म आणि कौरव कौरव स्पेसिफिकली जे धृतराष्ट्राचे 100 पुत्र आहेत, यांचा आणि धर्माचा काय घेणं होतं? काहीच नाही. हा, सर्व धर्माच्या पूर्णपणे विरोधी कार्य हे त्यांचे असायचे, अधार्मिक कार्य असायचे. तर जे व्यक्ती अधार्मिक कार्य करतायत, ते एखाद्या धर्मक्षेत्रामध्ये जर असतील, तर त्या धर्मभूमीचा त्यांच्यावर काय प्रभाव होईल? हा, आणि जे पांडव आहेत ते पूर्ण रूपेण धार्मिक आहे, आणि ते त्या भूमीवर कौरवांच्या विरोधात उभे आहेत, तर त्या धर्मक्षेत्राचा यांच्यावर काय प्रभाव होईल, ही आशंका आहे धृतराष्ट्राच्या मनामध्ये. की माझ्या मुलांना तर, माझी मुलं, हा, हे माझी मुलं आहेत, कौरव ही माझी मुलं आहेत, हे 100 कौरव हे माझे आहेत. पांडव पण कौरवच होते, परंतु पांडवांना त्यांनी पूर्णपणे त्या कौरव वंशापासून अगदी दूर ठेवून दिला. हा, त्यांची इच्छा पण हीच होती, त्यांनी पांडवांना हेच सांगितलं होतं, अरे तुम्ही संन्यास घेऊन घ्या आणि तुम्ही गाव म्हणजे जंगलामध्येच राहा ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा, तुम्हाला कशाला हवंय? तुम्ही तर अगदी धार्मिक लोक आहात, तुम्ही कसेही जगू शकतात, तुम्ही तिकडच राहा, तुम्हाला कशाला हवंय हे राज्य सुख वैभव इत्यादी. हा त्यांचा दृष्टिकोन होता. माझ्या पुत्रांना हवंय हे राज्य, मला हवंय ना. धृतराष्ट्र, हा, जो राष्ट्राप्रती खूप आसक्त आहे असा स्वयं धृतराष्ट्र, वास्तविक स्वाभाविक त्याच्या पुत्रांमध्ये पण तेच असणार आहे, तीच फिलिंग असणार आहे, है ना, तेच गुण असणार आहे. स्वतः त्याला राष्ट्र अत्यंत प्रिय होतं, म्हणूनच धृतराष्ट्र आहे ना. तर अशा धृतराष्ट्राची ही इच्छा होती की मला, जरी मी कार्यकारी राजाच राहिलो आयुष्यभर, तरी हे राज्य माझ्या मुलांसाठी असावं. हा, वास्तविक त्यांनी जीवन कालपर्यंत राज्य सुख उपभोगलं, त्याचा किती त्यांनी चांगला बेनिफिट, चांगलं युटिलायझेशन केलं, हे किती धार्मिक कार्य केलं राष्ट्रासाठी, हे याच्यावर प्रश्नच आपण हे करू शकतो. परंतु त्यांची इच्छा अशी आहे की हे राष्ट्र माझ्या मुलांना मिळायला हवं, म्हणून मामा कहा, माझे पुत्र, माझे पुत्र आणि हे पांडूचे पुत्र. वास्तविक आपण त्या काळाची चर्चा करत आहोत. इवन आजपासून जर आपण 100 वर्ष अगोदरचा जरी काळ घेतला, 60 किंवा 100 वर्ष अगोदरचा काळ घेतला, तर जर एका कुटुंबामध्ये दोन चार भाऊ आहेत, आणि जर वडील वारले, तर मोठा भाऊ हा पूर्ण कुटुंबाचा खूप व्यवस्थित सांभाळ करायचा. लहान भावंडांची मुलं मुली इत्यादी यांचाही तो एक मोठा वडीलधारी म्हणून सगळ्यांचं संगोपन करायचा. हा, तर ही आत्ताही ही परंपरा होती. तर आपण 5,000 वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय, तर त्यावेळेला वडीलधारी व्यक्ती जे पांडू आहेत, ज्यांचे वडील ह्या जगामध्ये आज अस्तित्वात नसल्यामुळे त्यांचा सांभाळ प्रेमपूर्वक करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी होती, कर्तव्य होतं, हे धृतराष्ट्राचं होतं. तर भलेही त्यांनी राज्यामध्ये पांडव राहिले, थोडंफार राज्याचं जे काही फायनान्शियल ऍस्पेक्टने त्यांना त्यांचं सांगोपन जरी केलं गेलं, परंतु प्रेम आणि त्यांना जी सिक्युरिटी फील त्यांना करायला हवी होती, करून द्यायला हवी होती धृतराष्ट्राने, हे तो करू नाही शकला, कारण स्वतः तो राज्याशी आसक्त आहे, स्वतः त्याला राज्याचं सुख हवं आहे. हा, तर हा जो अटॅचमेंट आहे, जी आसक्ती आहे, की माझं ह्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या पुत्रांचं हे माझे आहे, आणि ते पांडूचं ते माझ्या शरीरापासून उत्पन्न नाही झालेले, ते पांडूचे पुत्र आहेत.
तर ही आसक्ती ही धृतराष्ट्र ही धृतराष्ट्राची सर्वात महत्वाची जी आपण म्हणू ना अवगुण ही ठरलेली आहे. आणि ज्याच्यामुळेच जर धृतराष्ट्र आपण समजू शकतो की जर धृतराष्ट्र योग्य वेळेला ह्या आसक्तीचा त्याग त्यांनी केला असता तर बहुधा हे कुरुक्षेत्राचं युद्ध झालंही नसतं. बरोबर ना? तर हा एक महत्वपूर्ण विषय आहे. ह्या विषय ह्या विषयापासून आपली भगवद्गीता आता सुरुवात होते की ही आसक्ती आपल्यापैकी आपण आज जर बघू तर प्रत्येक ठिकठिकाणी आपल्याला ही आसक्ती दिसते. हा सगळीकडे आपल्याला ही आसक्ती दिसते. ये मेरा और ये इनका, हा असं सगळीकडे आहे. बरोबर. तर ह्या आसक्तीमुळे आपण बघतो की बरेच वादविवाद द्वंद्व इत्यादी होत असतात. आणि हे आपल्या जीवनामध्ये याचा परिणाम होतो. मग ते परिवारामध्ये हो की वर्क प्लेसवर हो की समाजामध्ये हो, है ना? हा माझा समाज, मी फलाना फलाना समाजाचा, हे माझ्या समाजाचे नाही, हे ब्राह्मण तर हे शूद्र आहेत, हे ह्या कॅटेगरीचे आहेत, ते त्या कॅटेगरीचे आहेत. अशा प्रकारे हा आपण जो डिव्हिजन करतो ना, या कशाच्या बेसिसवर आहे? वास्तविक आपण जर बघितलं तर धर्म, भगवद्गीता याच्याने होते धर, आणि अंत जे होतं, अंतचा जो शब्द आहे 18व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे जो अक्षर आहे तो म आहे. तो ध पासून जी म पर्यंतची ही पूर्ण ही आपली जर्नी असणार आहे, ही धर्म ज्ञान समजून घेण्याची. तर धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई नाही, किंवा मी ह्या कॅटेगरीचा त्या कॅटेगरीचा हे नाहीये. मनुष्याचा वास्तविक धर्म काय, प्रत्येक जीवा याचा अर्थ भगवद्गीता आपल्याला सांगत असते. आणि तो आपण जाणून घ्यायचा ह्या भगवद्गीतेमधनं हे खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे भगवद्गीता ही फक्त धृतराष्ट्र एक 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 कॅरेक्टर आहे की जो आपल्या समाजातील इव्हन आपल्या मधील जो हा भेदभावाची वृत्ती आहे किंवा हा शरीराला सर्वोपरी समजण्याची जी वृत्ती आहे तर त्याचं प्रतीक आहे धृतराष्ट्र. ज्ञान हे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक जीवासाठी आहे की जेणेकरून आपली वास्तविक जी आयडेंटिटी आहे, वास्तविक आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय आहे, याचा आपल्याला जो ज्ञान आहे ते होईल. तर अशा प्रकारे भगवद्गीता याच्या पुढे आपण हे समजू शकतो की युद्धाचं वर्णन येतं. पहिल्या जो अध्याय आहे त्याच्यामध्ये संजय आता सांगतात युद्धभूमीवर सगळे जे सैन्य आहे ना त्याचं डिटेल वर्णन आहे की कौरवांच्या बाजूला कोण आहे, पांडवांच्या बाजूला कोण आहे. दुर्योधन कशा प्रकारे थोडासा शंका आहे त्याच्या मनामध्ये. म्हणूनच तो पर्याप्तम अपर्याप्तम त्या श्लोकाचं वर्णन करताना आचार्य आपल्याला सांगतात की त्याच्या मनामध्ये शंका आहे. कधी म्हणतो की माझ्याकडे जे बल आहे ते पर्याप्त आहे, पण ऍक्च्युली त्याच्या मनामध्ये आहे की हे सीमित आहे. पर्याप्त म्हणजे सीमित आहे, आणि अपर्याप्त आहे. हा अपर्याप्तचा अर्थ एका दृष्टीने बोलण्याच्या दृष्टीने की कमी आहे, परंतु अपर्याप्तचा अर्थ असीमित पण होतो. तर ही त्याची आशंका असते. तो वर्णन करतो की पांडवांच्या ज्या सैन्यामध्ये किती बलशाली लोक आहेत, आणि हेही सांगतो द्रोणाचार्यांना की कशा प्रकारे तुम्हाला माहिती असताना की हा जो पांडू राजाचा जो पुत्र सॉरी द्रोणाचार्य दृष्टद्युम्न हा जो आहे याचा जन्मच तुम्हाला मारण्यासाठी झालेला आहे, तरी देखील तुम्ही काय केलंय त्याला सर्व जे डिटेल ज्ञान आहे युद्धाचं ते तुम्ही त्याला दिलं आणि त्याने ही पूर्ण व्यूहरचना रचलेली आहे.
है ना. तर ह्या दृष्टद्युम्न, आता तुम्ही सतर्क राहा म्हणण्याचा उद्देश आहे की आता तुम्ही सतर्क राहा, अशा चुका करू नका. जे वीर भीष्म पितामह आहे, सर्व जे युद्ध करणार आहेत सगळ्यांनी त्यांना संरक्षण द्या. म्हणजे काय होईल की ते अगदी व्हॅलियंटली, खूप चांगल्याने ते युद्ध करतील. त्याला हे पूर्णपणे वाटत होतं की भीष्म पितामह माझ्या बाजूने युद्ध करतायत, मग मला काही भीती नाही, कोणत्याही गोष्टीची भीती नाही. भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य आहेत, कर्ण आहे, इत्यादी सर्व आहेत, मला भयाची काही गरज नाही. कारण हे सगळे लोक काय करणार आहेत, माझ्यासाठी त्यांचा जीव त्याग करण्याची पूर्ण त्यांची तयारी आहे, हे दुर्योधनाला माहिती होतं. आणि हे सगळं वर्णन केल्यानंतर मग जेव्हा अर्जुन हे सगळं सर्व सेनांचं वर्णन तो बघतो, सेनाला बघतो, आणि त्याला वाटतं की अरे हे माझे मारायचं नाहीये, माझे भीष्म पितामह आहेत, माझे गुरुजन आहेत, माझे बांधव आहेत, माझे पौत्र पुत्र पौत्र इत्यादी आहेत, मला यांना मारून काय प्राप्त होणार आहे, मला तर पापाचं भागी बनावं लागणार आहे, आणि कोणतं राज्य सुख मी प्राप्त करणार आहे. हा, कुणी हे सर्व मरून जातील, मग कुणाला दाखवेल की माझ्याकडे ही प्रॉपर्टी आलेली आहे, कस काय मी आनंद भोगणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पूर्ण कुल परंपरा नष्ट होणार आहे, कुलक्षय होणार आहे, स्त्रिया प्रदूषित होऊन जातील, है ना. जो वर्ण संकर जे होऊन जातील ते स्त्रियांना प्रदूषित करतील, वर्णसंकरची उत्पत्ती होईल. अशा प्रकारे एक ना एक अनेक कारण देऊन अर्जुन भगवंताला सांगतात की मला युद्ध नाही करायचं, माझे माझे हात थरथर कापतायत, सगळे जे असं म्हणतो आपण रोंगटे खडे हो गए, मेडिकल टर्म्स मध्ये सिम्पथॅटिक सिस्टीमचा ओव्हर ऍक्टिव्हेशनचे सगळे सिम्पटम्स त्याच्या शरीरामध्ये अंगकंपन पावणे, रोमांच उद्भवणे इत्यादी सर्व हे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स हे त्याच्या शरीरामध्ये भाव दिसून येतात. आणि ताकद नाहीये त्याच्यामध्ये, अशा प्रकारे तो गांडीव त्याच्या हातातनं सुटून जातो. तर अशा जो अर्जुन आहे, जो पूर्णपणे अश्रुपूर्ण, जो द्वितीय अध्याय आहे त्याची सुरुवातीला वर्णन संजय करतात की असा पूर्णपणे हा अश्रूंनी रडतोय अर्जुन, एवढा कोमल हृदय आहे ना. तर अशा कोमल हृदय अर्जुनाला, ज्याला इच्छा नाहीये इतरांना मारायची, राज्य सुख घ्यायची, तो संन्यासने पण सुखी राहू शकतो, अशा अर्जुनाला आणि मग वास्तविक गीतेची जी वस्तू, जो ऍक्च्युअल निर्देश आहे त्याचा सुरुवात होईल. तर हे जे काही मी आतापर्यंत श्रवण केलं होतं मोठ्या जे सिनियर भक्त आहेत त्यांच्याकडनं, आणि जे वाचन केलं होतं त्याच्या आधारावर हे छोटीशी समरी, फर्स्ट चॅप्टर प्लस जो पहिला श्लोक आहे, जो सुरुवात आहे भगवद्गीतेची, तर हे प्रयत्न केला. खूप साऱ्या माझ्या चुका झाल्या असतील, मला क्षमा करावी. आणि आपण आता 10 नाम अपराध, 10 नाम अपराध आणि हरिनाम. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. खूप खूप आभार, आपण ही ऑपॉर्च्युनिटी दिली त्याच्याबद्दल. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी, खूप खूप धन्यवाद. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्ही ही सुरुवात करून दिली आहे, आणि आपला हा जो प्रवास आहे तो पुढे कसा चालत राहणार, आणि कसं ह्या श्लोकावरनं आपल्याला जे ते 6 महत्वाचे जे मुद्दे होते ते तुम्ही समजावून दिलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कसं मुलांबद्दलचा त्यांचा पक्षपाती दृष्टिकोन होता, नंतर धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या शब्दांचा जो विशिष्ट अर्थ होता तो सुद्धा आम्हाला आज तुमच्या याच्यामध्ये समजला. आणि जे धृतराष्ट्राच्या मनामध्ये भीती होती ती सुद्धा याच्यामध्ये जागृत झाली, आणि स्वयं श्रीकृष्णांची उपस्थिती जे ह्या इथे होती, ह्या युद्ध क्षेत्रामध्ये होती, त्यामुळे अशुभवृत्ती असलेल्या लोकांचे विनाशाचे बीज होणार होते, हे आम्हाला आज ह्या श्लोकामधनं कळालं. खूप खूप धन्यवाद माताजी. प्रत्येक स्तरावर हे कळालं, आणि हा पहिला श्लोक म्हणजे संपूर्ण ग्रंथाची प्रस्तावनाच आहे. जसं तुम्ही म्हणालात की सुरुवात ध ने होते आणि अंत म ने होतोय, आणि ह्या दोघांमध्ये आहे धर्म, म्हणजे
पूर्ण भगवद्गीता ही आपल्याला धर्माच्या मार्गावर कसं राहावं हे समजवणार असते. दुसरं, जसं शिरोमणी माताजी मला जर सांगत होत्या की ध म्हणजे धारणही होतं आणि म म्हणजे मृत्यू सुद्धा असतं, तर आपल्याला ह्या संपूर्ण मृत्यूपर्यंत हे जे ज्ञान आहे ते आता धारण करायचं आहे. तर ह्या संपूर्ण श्लोकातून आपल्याला एक सावधानता मिळाली आहे की मोह, आसक्ती, अहंकार यामुळेच आपण परमज्ञानाच्या स्वीकारापासून वंचित राहतोय. तर खूप खूप धन्यवाद. जसं आपण आता सांगितलं तसं आपण 10 नामप्रदान चर्चा करूया. कारण की जर धर्माचं आपल्याला पालन करायचं आहे तर भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला सांगताय की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, की मला एक शरण या, अहम तुम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी, मी तुमच्या सर्व पापांचं निरासरण करेन, मा शुच, घाबरू नका. तर कलियुगामध्ये जो धर्म आहे तो भगवंतांचं शरण जायचंय. इथे तर असं जसं प्रश्न मला नेहमी विचारतात लोक की ठीक आहे, अर्जुन आणि कृष्णामध्ये संवाद झाला भगवद्गीतेमध्ये, अर्जुन च्या समोर श्रीकृष्ण होते, आमचं काय, आता कुठे आम्हाला कृष्ण दिसतात? तर कृष्ण हे त्यांच्या नावामध्ये स्वतः अवतरित झालेले असतात. कृष्ण नाम आणि कृष्ण यांच्यामध्ये काही अर्थ नाहीये. तर त्या हिशोबाने पाहायला गेलं तर आपल्याला आता काय करायचंय, तर कृष्ण नामाचं आपल्याला शरणागती घ्यायची आहे. कृष्ण नामासोबत कृष्णासोबत जे आहे ते आपल्याला जो आहे ते त्यांचा संघ घ्यायचा आहे. परंतु नाम घेताना काही अपराध होऊ शकतात, म्हणून आपण सुरुवातीला 10 नाम अपराध जे आहेत ते वाचतो आणि मग त्याच्यानंतर एक माळा आपण सर्वजण जप करूया. कोणाचे काही प्रश्न असतील तर ते ग्रुपवर विचारू शकतात, चॅट बॉक्सवर विचारू शकतात. माताजी त्याच्यानंतर त्यांची उत्तरं देतील. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. माताजी तुम्ही अजून माताजींना आपण एक वेळेला हरे कृष्ण महामंत्र बोलून जे आहे धन्यवाद व्यक्त करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे कृष्ण राम कृष्ण हरे हरे हरे, राम, हरे राम 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 हरे हरे राम, हरे, राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे 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 राम, राम, राम 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 हरे हरे हरे. हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे, हरे हरे राम हरे राम, राम 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 हरे हरे हरे. हरे. हरे कृष्ण. मी 10 नाव अपराध इथे शेअर करतो. माताजी आपण वाचू शकाल प्लीज? हरे कृष्ण. पद्मपुराणामधून हे 10 नाम अपराध येतात. हरे कृष्ण. तर पहिला नाम अपराध आहे हरे कृष्ण हरे कृष्ण. महामंत्राचा महिमा प्रचार करणाऱ्या थोर संतांची निंदा करणे हा पवित्र नामाच्या चरणकमळाच्या सर्वात निस्तराचा अपराध आहे. हरे कृष्ण महामंत्राचा महिमा प्रकट करणाऱ्या प्रचारकावर टीका करू नये. जर कोणी असे केले तर तो अपराधी आहे. नाम प्रभू जे कृष्णाशी एकरूप आहेत, अगदी महान भक्त म्हणून घेणाऱ्या व्यक्तीकडून देखील अशी निंदनीय कृत्य कधीही सहन करणार नाही. दुसरा नाम अपराध येतो, या भौतिक जगात विष्णूंचे पवित्र नाम सर्व मंगलमयी आहे. विष्णूंचे नाव, रूप, गुण आणि लीला हे सर्व दिव्य परिपूर्ण ज्ञान आहे. म्हणून जर कोणी भगवंतांच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला त्यांच्या पवित्र नामापासून किंवा त्यांच्या दिव्य रूप, गुण आणि लीलापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भौतिक समजले तर तो अपराध आहे. त्याचप्रमाणे भगवान शिवांसारख्या देवतांचे नाम भगवान विष्णूंच्या नावाच्या स्तरावर आहेत असा विचार करणे किंवा दुसऱ्या शब्दात असे समजणे की भगवान शिव आणि इतर देवी देवता ही भगवंतांची इतर रूपे आहेत आणि म्हणून विष्णूंचा समान आहेत असे मानणे अपराध आहे. भगवंतांच्या पवित्र नामाच्या चरण कमळाशी हा दुसरा अपराध आहे. तिसरा नाम अपराध आध्यात्मिक गुरुला भौतिक समजणे आणि म्हणून त्यांच्या उच्च स्थानाचा मत्सर करणे. चौथा, 4 वेद आणि पुराण यासारख्या वैदिक साहित्याची निंदा करणे. पाचवा, पवित्र नामाचा महिमा केवळ अतिशयोक्ती आहे असे समजणे. सहावा, परमेश्वराच्या पवित्र नामाचा महिमा केवळ काल्पनिक आहे असे समजणे. सातवा, हरे कृष्ण मंत्र सर्व पापमय प्रतिक्रियांचा प्रतिकार करू शकते असा विचार करून एखादी व्यक्ती आपल्या पापी कृत्यांना करत राहते आणि त्याच वेळी त्यांना निष्फळ करण्यासाठी हरे कृष्ण मंत्राचा जप करते. हा हरिनामाच्या चरण कमळांचा सर्वात मोठा अपराध आहे. आठवा, हरे कृष्ण मंत्राचा जप हा धार्मिक कर्मकांड विधी मानणे अपराध आहे. धार्मिक विधी करणे, व्रतांचे पालन करणे आणि वैराग्य आणि त्यागाचे आचरण करणे ही सर्व भौतिकवादी शुभ कार्य आहेत. हरे कृष्ण महामंत्राच्या जपाची तुलना अशा भौतिकवादी धार्मिकतेशी करता कामा नये. परमेश्वराच्या पवित्र नामाच्या चरण कमळाशी हा अपराध आहे.
9वा, ज्यांच्यामुळे जवळ बुद्धिमत्ता नाही किंवा या विषयावर श्रद्धा नाही अशा लोकांमध्ये पवित्र नामाचा महिमा सांगणे अपराध आहे. अशा लोकांना हरिकृष्ण मंत्राचा जप ऐकण्याची संधी दिली पाहिजे, परंतु सुरुवातीला त्यांना पवित्र नामाच्या महिमा किंवा आध्यात्मिक महत्वाबद्दल प्रचार करू नये. पवित्र नामाचे सतत श्रवण केल्याने त्यांचे अंतःकरण शुद्ध होईल आणि मग ते पवित्र नामाचे दिव्यस्थान समजण्यास सक्षम होतील. 10वा, जर एखाद्याने परमेश्वराचे दिव्य पवित्र नामाचा महिमा ऐकला असेल परंतु तरीही जीवनाचे भौतिकवादी संकल्पनेत राहून मी हे शरीर आहे आणि या शरीरासंबंधी सर्व काही माझे आहे, अहम ममेती असा विचार करत असेल आणि हरिकृष्ण महामंत्राच्या जपावर प्रेम व योग्य आदर करीत नसेल तर तो अपराध आहे. ध्यानपूर्वक जप न करणे हा देखील एक अपराध आहे. हरे कृष्ण. आपण आता श्रील प्रभुपादजींसोबत एक माळा हरिकृष्ण महामंत्राचा जप करून, हे आपण मागच्या हप्त्यातही विचार केला होता की आपण करत असतो मंत्रा मेडिटेशन, त्यामध्ये सर्वजण